ज्या भागांना काही विशेष सवलती देण्यात येतात, त्याचबरोबर ज्या भागांना काही अग्रहक्कम भाग म्हणून संबोधल्या जाते किंवा सेवा देण्यात येतात, अशा भागांविषयी आपल्याला आजच्या ह्या क्लासमध्ये चर्चा करायची आहे. भागांचे दोन प्रकार आहेत, हे तर तुमच्यापैकी आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला माहित झालेलं आहे. समहक्क भाग, अग्रहक्क भाग. मागच्या काही क्लासेसमध्ये आपण ह्या दोन्ही भागांमधला फरक बघितलं. लास्ट जो क्लास झाला होता त्याच्यामध्ये समहक्क भागांची वैशिष्ट्ये बघितले होतात. या क्लासमध्ये आपल्याला पूर्णपणे फोकस ठेवायचा आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणारा ह्या व्हिडिओचा, तो म्हणजेच समहक्क अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये. ऑलराईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आजचा सेशन स्टार्ट करूयात. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या आणखी एका 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येकांचं पुन्हा एक वेळेस स्वागत करतोय. सर्वात प्रथम काय सांगितलेलं आहे चेक करा की या भागांना काही विशेष सवलती, त्याचबरोबर काही अग्रक्रम हक्क असतात. अशा भागांना समहक्क भाग किंवा हे असे जे भाग आहेत हे समहक्क भाग नसतात, म्हणून यांना अग्रहक्क भाग म्हटले जाते किंवा अग्रहक्क भागांचा विशेष हक्क दर्जा दिला जातो. आता जेव्हा ही अग्रहक्क भागांची चर्चा चालू होते तेव्हा प्रत्येक वर्गातल्या मुलाला हे माहित असतं की बाबा अग्रहक्क भागांना लाभांशाचा दर निश्चित दराने मिळतो. त्याच्यानंतर प्रमंडळ समापनेच्या वेळी किंवा कंपनी विसर्जनाच्या वेळी सर्वप्रथम कंपनी अग्रहक्क भागधारकाचे पैसे परतफेड करते, त्याच्यानंतर उरले तर समहक्क भागधारकांना देते. हे जे दोन गोष्टी आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत, जे तुम्हाला ऑलरेडी माहित असतील. आता आपण काही डिस्कस करूयात याच्याशी रिलेटेड वैशिष्ट्य. सर्वात पहिला वैशिष्ट्य काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, जे ऑलरेडी आपण आत्ताच डिस्कस केला होता की अग्रहक्क भागधारकांना वार्षिक निव्वळ नफ्याच्या नेट प्रॉफिट जे असते या वितरणीय रकमेवर प्रथम दावा असतो. म्हणजेच प्रथम दावा म्हणजेच काय की बाबा कंपनी जेव्हा जेव्हा लाभांश वाटप करत असते तर कंपनी लाभांश वाटप करत असताना दोन भागधारकांना देत असते, एक समहक्क भागधारक आणि एक अग्रहक्क भागधारक. तर सर्वात अगोदर कंपनी कायद्यानुसार नेट प्रॉफिट मधून लाभांश घेण्याचा जो अधिकार असतो तो सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना मिळतो. ऑलराईट, आणि मग त्याच्यानंतर जर असेल तर ते समहक्क भागधारकांना मिळण्यात येते. त्याच्यामुळेच इथं म्हणलेलं आहे की प्रथम दावा असतो, फर्स्ट क्लेम. ओके डन. त्याच्यानंतर समहक्क भागांना लाभांश देण्यापूर्वी अग्रहक्क भागांना मिळालं ऑलरेडी झालेलंच आहे. त्यानंतर भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हे टीचर्स हे मुद्दे चेक करत असतात, राईट. 95 पॉइंट टीचर्स फक्त हे पॉइंट चेक करत असतात. 5% सेनारिओज मध्ये 5% केसेस असं असतात ज्याच्यामध्ये मधलं विश्लेषण तपासल्या जाते. सो तुम्ही तेवढं काळजी करायचं नाही, मधलं विश्लेषण तुम्ही मनानं सुद्धा लिहू शकता. एवढंच की थोडंसं रिलेटेबल लिहायचं, एकदमच नॉन रिलेटेबल लिहिलात तर मग काही फायद्याचं ठरणार नाही. ओके, भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीचा या भागांना अग्रक्रमाने विचार केला जातो. यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकाचे संरक्षण होते. तुम्हाला ऑलरेडी आपण डिस्कस केला की जसं जसं कंपनी चा विस्तार होत राहतो, जसं जसं कंपनीच्या भांडवलात वाढ होत राहते, त्याचबरोबर समहक्क भागधारकांच्या भागांची किमती सुद्धा वाढतात. बट कंपनी जर बुडत असेल तर समहक्क भागांचे सुद्धा किमती कमी 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 होत असतात. बट अग्रहक्क भागधारकांना तसं नसते. कंपनीचं भांडवल विस्तार होऊ दे किंवा कंपनीच्या भांडवलात वृद्धी होऊ दे, कंपनी अग्रहक्क भागधारकांना त्यांनी गुंतवलेले जे सर्व भागांची रक्कम आहेत ते पूर्णपणे परतफेड केली जाते. यामुळेच काय सांगण्यात आलेलं आहे इथं की भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकाचे संरक्षण होते. का? कारण कंपनी बुडाली तरी सर्वात पहिले कोणाचे पैसे देणार? अग्रहक्क भागधारकांचे. ऑलराईट डन. त्याच्यानंतर निश्चित परतावा. निश्चित परतावा दोन गोष्टीबद्दल परतावाचा विचार करावा लागतो, एक लाभांशाबद्दलचा परतावा आणि एक भांडवलाबद्दलचा परतावा. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. पहिला पॉइंट सांगण्यात आलेला आहे की अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. कंपनीला नफा होऊ दे किंवा न होऊ दे, दरवर्षी अग्रहक्क भागधारकांना जर ठरलं 5% लाभांश द्यायचा तर ते 5%च लाभांश देण्यात येतो. कंपनीला फायदा जास्त झाला तरी 5%, कंपनीला नुकसान झालं तरीही 5%. त्यामुळं निश्चित परतावा हा पॉइंट इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. हा दर पूर्वनिर्धारित असतो. पूर्वनिर्धारित या शब्दाचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही कंपनीला पैसे देता
त्याच वेळी तुमच्यामध्ये आणि कंपनीमध्ये डिस्कशन होते की बाबा इथून पुढे 5 वर्षासाठी आम्ही तुमच्याकडून पैसे घ्यायलो, तर प्रत्येक वर्षी आम्ही तुम्हाला किती किती रुपये देणार, काय नाही ते. ऑलराईट, हा निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो किंवा नित दराने दिला जातो, जे काय आहे ते ठराविक दराने दिला जातो. आता फक्त लाभांशाचाच परतावा तुम्हाला मिळतो का? नाही. लाभांश दिला जातो का असं नाही. चेक करा. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो, हे तर क्लिअर आहे. लाभांश दर निश्चित असला तरी कर्जावरील निश्चित व्याज दर व व्याजदर या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. नीट लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे की अग्रहक्क भागधारकांना जे लाभांश देण्यात यायलाय हे कंपनीच्या कशामधून द्यायली, कंपनीला जे नफा व्हायलाय त्याच्यामधूनच देईल. ऑलराईट, इथं पहिली गोष्ट क्लिअर करा. लाभांश दर निश्चित असला तरी कंपनीने सांगितलं की बाबा 5% आम्ही देणार आहोत, तरी कर्जावरील निश्चित व्याज दर व या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आता नीट लक्षात घ्या, कंपनी काय करत असते की अनेक लोकांकडून कर्जाच्या स्वरूपात पैसे वगैरे घेत असते लोनच्या फॉर्मॅट मध्ये, तर त्या कर्जावरचा व्याज वेगळा आणि जे अग्रहक्क जे भाग आहेत त्याच्यावर देण्यात येणारा लाभांश वेगळा, हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा कंपनीला फायनान्शियल क्रायसिस असतात, कंपनीला खर्च जास्त, कंपनीजवळ पैशाची कमतरता असते, त्यालाच इथे शब्द दिलेला आहे आर्थिक संकटाच्या काळात संचालकांनी कोणत्याही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. सपोज असं डिसाईड झालं की बाबा यावर्षी कंपनीजवळ पैसेच नाहीयेत. ओके, कधी कधी आता परिस्थिती येऊ शकते की पैसेच नाहीयेत, बट कंपनी काय सांगते त्यावर्षी की बाबा यावर्षी पॉसिबल नाहीये लाभांश देणं. समहक्क भागधारक तर शांत बसतात, कारण त्यांचं ठरलेलं आहे प्रॉफिट तर प्रॉफिट, नाही तर नाहीच. ओके, अग्रहक्क भागधारक असं म्हणू शकत नाहीत नाही आम्ही तर सर्व अग्रहक्क भागधारक आहोत, तुम्हाला प्रॉफिट होते किंवा लॉस होते आम्हाला त्याचं काय घेणं देणं आहे, आम्हाला आमचं लाभांश द्या. बघा, लाभांशाचा दर निश्चित असतो. ओके, आता कंपनीजवळ पैसेच नाहीयेत तर कंपनी तुम्हाला कसं देईल? मग अशा वेळेस 1 वर्ष काय करते कंपनी, तुम्हाला होल्डवर ठेवते. मग दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी जेव्हा कंपनीजवळ पैसे आले, मग ठराविक दराला जे मागच्या 2 वर्षात दिले नसेल तर 5 असं मागच्या 2 वर्षाचे 5 आणि या वर्षाचे 5 कंपनी तुम्हाला देऊन टाकते. इथं मिसअंडरस्टँडिंग काय होते, जर दिलं नाही यावर्षी, घोषित झालं नाही तर तुम्हाला पण मिळणार नाही असं नाही, मिळेल पण पुढच्या वर्षी त्याला ऍड ऑन करण्यात येते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इथं भांडवलाचे स्वरूप. एक्झाम मध्ये हा प्रश्न 8 मार्कासाठी अनेक वेळेस विचारलेला आहे. अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये, समहक्क भागांची वैशिष्ट्य. तर जेव्हा केव्हा हे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात, ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओज टाकलेला आहे. पेपर प्रेझेंटेशन ऑफ SP बाय DA2 अकॅडमी असं सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल की SP चा बोर्डाचा पेपर कशा पद्धतीने लिहायचा असतो. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. जे मागच्या वर्षीची मुलं आहेत त्यांना 100 पैकी 98, 99 किंवा 95, 96 मार्क्स मिळाले, तर त्यांनी त्यांचा पेपर कशा पद्धतीने तिथे सादर केलेला उत्तरपत्रिका, त्याच्यामध्ये ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने लिहायचं काय आपण सांगितलेलं आहे. ओके, डन. भांडवलाचे स्वरूप बघा. आता जे लोक अग्रहक्क भागधारकांमध्ये पैसे गुंतवतात हे अशा प्रकारचे व्यक्ती असतात की ज्यांना त्यांच्या भांडवलासोबत कोणत्याही प्रकारचं जोखीम घ्यायचं नाही. ऑलराईट, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवित नाहीत. आता कायमस्वरूपी असलेले म्हणजेच काय? कायमस्वरूपीला मराठी इंग्लिश मध्ये म्हणतात परमनंटली. आता जे समहक्क भागधारक असतात त्यांनी एकदा पैसे परत दिलं, संपलं. कंपनी स्वतःहून त्यांना समहक्क भागधारकांना पैसे परत करत नाही, म्हणून त्याला कायमस्वरूपी भांडवलाचं असं म्हटलं जातं. बट अग्रहक्क भागधारकांच्या बाबतीत तसं नसते. अग्रहक्क भागधारक कंपनीला एका निश्चित कालावधीसाठी पैसे देतात, ते कालावधीनंतर कंपनीला ते पैसे परत करावे लागते. त्यामुळे हे जे भांडवलाचे स्वरूप आहे हे कायमस्वरूपी कंपनीजवळ नसणार आहे. आज न उद्या कंपनीला पैसे परत करावे लागणार आहेत. एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची काय केली जाते? परतफेड केली जाते. कंपनीला ते पैसे त्यांना परत करावे लागतात. समहक्क भागधारकांना कंपनी स्वतःहून पैसे कधीच परत करत नाही, बट अग्रहक्क भागधारकांना कंपनीला पैसे परत करावं लागतात. जे अग्रहक्क भागधारक आहेत ते म्हणजे अग्रहक्क भागधारकांना कंपनी स्वतःहून पैसे परत करून टाकते निश्चित कालावधीनंतर. समहक्क भागधारकांना कंपनी पैसे परत करत नाही. त्यानंतर कंपनी
न परतफेडीचे अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. म्हणजेच अग्रहक्क भागांचे काही प्रकार आहेत, जवळपास 8 प्रकार आहेत. परतफेडीचे, न परतफेडीचे, शिल्कीचे, विदात शिल्कीचे, असे खूप 8 प्रकार आहेत. हे आपण येणाऱ्या काळामध्ये डिस्कस करूयात. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, काही काही वेळेला परतफेडीचे अग्रहक्क भाग असतात, काही काही वेळेला न परतफेडीचे अग्रहक्क भाग असतात. तर इथं सांगण्यात आलेलं आहे न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री कंपनी करू शकत नाही. याचा अर्थ न परतफेडीचे अग्रहक्क भाग म्हणजे काय, एखादा एक व्यक्ती आहे की ज्यानं कंपनीचे अग्रहक्क भाग खरेदी केलेले आहेत, तर कंपनी त्याला काही वर्षानंतर पैसे परत करते, तर त्याला परतफेडीचे म्हणतात. काही काही अग्रहक्क भाग असे असतात की कंपनी त्याला पैसे परतच करत नाही, स्वतःजवळच ठेवून घेते, ओके, त्याला न परतफेडीचे म्हणतात. तर अशा प्रकारचे भाग कंपनी विकू शकत नाही. सर असे अग्रहक्क भागांचे किती प्रकार आहेत? टोटल जर पुस्तकामध्ये बघितलं तर 8 प्रकार तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. बघा, चेक करू शकता. संचयी, असंचयी, लाभभागी, अलाभभागी, परिवर्तनीय, अपरिवर्तनीय, परतफेडीचे, न परतफेडीचे. आता परतफेडीचे म्हणजेच काय, कंपनी या अग्रहक्क भागधारकाकडून जर पैसे घेतले तर कंपनी ते पैसे स्वतःहून परत करते. न परतफेडीचे म्हणजे कंपनी पैसे परत करू शकत नाही, तर कंपनी अशा प्रकारचे भाग विक्री करू शकत नाही. मग सर, जेव्हा कंपनी अशा प्रकारचे भाग विक्री करूच शकत नाही, मग हे प्रकार अस्तित्वातच कसा आहे? काही काही केसेस मध्ये कंपनीला सूट देण्यात येते, काही काही क्लॉज वगैरे करून त्यावेळेस ह्याचा वापर करण्यात येतो. ओके, डन. नेक्स्ट आहे नियंत्रण. नियंत्रण पेक्षा, एक सेकंड, नियंत्रण नाही, हा दुसरा झाला. बाजार मूल्य. आता बाजार मूल्य आपण मागच्या वेळेस पण डिस्कस केला होता की जे समहक्क अग्रहक्क समहक्क भाग असतात यांचे बाजार मूल्य कमी असते, 1 रुपये 10 रुपये. जे अग्रहक्क भाग असतात त्यांचे बाजार मूल्य कसं असते, जास्त असते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांची यांची तुलना केल्यास भागांचे मूल्य वृद्धी होत नाही. आता जे समहक्क भाग असतात, ओके, जे समहक्क भाग असतात याची किंमत कमी जास्त होत असते. जसं जसं कंपनीला फायदा व्हायलाय तस तसं समहक्क भागांची बेरीज वाढत जाते. जस जसं कंपनीला नुकसान व्हायलंय समहक्क भागांची बेरीज किंवा समहक्क भागांची किंमत कमी कमी होत राहते. बट समहक्क भागांची जर तुलना अग्रहक्क भागांशी केली, कंपनीचा फायदा होऊ दे किंवा नुकसान होऊ दे, अग्रहक्क भागांच्या किमती बाजार मूल्य कशा असतात, स्थिर असतात, बदलत नाहीत. त्याच्यानंतर मतदानाचा अधिकार. साधं सिंपल आहे, अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या संबंधित असलेल्या गोष्टीबद्दलच मतदानाचा अधिकार करता येतो. नॉन रिलेटेबल थिंग्स, त्यांच्याशी रिलेट करत नसलेल्या गोष्टींची मतदान करता येत नाही. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात जे समहक्क भागधारकांना असतात, परंतु कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा अधिकार त्यांना आहे. अशी एखादी एक गोष्ट आहे की ज्याचा परिणाम, असे एखादी कंपनी निर्णय घेणार आहे की ज्याचा परिणाम अग्रहक्क भाग किंवा अग्रहक्क भागांना मिळणाऱ्या मोबदल्यावर होणार असेल तर ते त्याच्याबद्दल मतदान करू शकतात. बट याच्या व्यतिरिक्त जे पण काही गोष्टी असेल त्याच्याशी रिलेटेड ते मतदान करू शकत नाहीत. ऑलराईट, डन. नेक्स्ट आहे जोखीम. जोखीम म्हणजेच काय, रिस्क. आता ज्यांना जोखीम घ्यायची आहे ते समहक्क भागांमध्ये पैसे गुंतवतात का? जसं जसं कंपनीच्या भागांचे भाग भांडवलांचे मूल्य वाढत जाईल, समहक्क भागांची रक्कम सुद्धा वाढत जाईल. बट ज्या भागधारकांना जोखीम घ्यायचं नाहीये, कारण कंपनी वर गेली तर समहक्क भागधारक वर जातात, कंपनी भाव कमी बोलला समहक्क भागधारक कमी होतात. म्हणजे समहक्क भागधारक काय घ्यायलेत, जोखीम घ्यायलेत. तेच अग्रहक्क भागधारक जोखीम घेत नाहीत का? कारण हे असे भागधारक असतात ज्यांना कोणत्याही प्रकारचं जोखीम त्यांच्या भांडवलासोबत घ्यायचं नसते. त्यांना असं वाटत असते की बाबा आपलं भांडवल जे आहे ते कसं असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे. त्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे की सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. बरोबर आहे. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडीत आहेत. 2 गोष्टी अग्रहक्क भागधारकांना जोखीम घेण्यापासून टाळतात किंवा ते जोखीम घेत नाहीत का? एक, कितीही तुम्ही कंपनी वर जाऊ दे किंवा खाली येऊ दे, तुमचं भांडवल सेफ असणार आहे आणि तुम्हाला निश्चित दराने लाभांश मिळणार आहे. त्यानंतर त्यामुळे मंदीच्या काळात
जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते अशा वेळी या भागधारकांना अग्रहक्क एक वरदानच असते. बरोबर आहे. जेव्हा कंपनी बुडायली, बरोबर आहे, तर समहक्क भागांच्या किमती कमी होतात. आपण बघितला होता 100च्या शेअरची किंमत 90 रुपये झाली होती, तर 10 रुपये समहक्क भागधारकांना नुकसान झाला होता. पुन्हा किंमत 80 झाली, समहक्क भागांना 20 रुपये नुकसान झाला. बट याच परिस्थितीमध्ये जे अग्रहक्क भागधारक आहेत यांना ही भागांची जी किमती स्थिर असणं एक प्रकारचं वरदानच आहे. का? कारण जेव्हा समहक्क भागधारकांना 100ची 80 मिळाले, बट अग्रहक्क भागधारकांना 100ला 100च मिळाले. त्यामुळे एक प्रकारचं यांना काय असतो? वरदानच असतो, काइंड ऑफ आशीर्वाद असतो. ओके, आता दर्शनी मूल्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. दर्शनी मूल्य म्हणजेच काय? फेस व्हॅल्यू. साधं सिंपल आहे की समहक्क भागांचे दर्शनी मूल्य 1 रुपये 10 रुपये असते, तेच अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य 100 रुपये असते. हे आपले पुस्तकी नॉलेज आहे, ऍक्च्युअल मध्ये थोडंसं वेगळं असतो. त्याच्यानंतर समहक्क भागधारकांना हक्क भाग, बोनस भाग मिळत असतात. तसंच अग्रहक्क भागधारकांना अशा प्रकारचे कोणतेही भाग व बोनस मिळण्यास हे पात्र नसतात. राईट, डन. सो अशा प्रकारे हे सर्व अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये झालेले आहेत. तुमच्या पुस्तकात 10 दिलेले आहेत. 10 पैकी आपण जवळपास 9 डिस्कस केला. तुम्हाला 10 पैकी फक्त 7 ते 8 पाठ करून ठेवून टाकायचे आहेत. मिनिमम 7 पाठ असायला पाहिजे. पुढच्या क्लासमध्ये आपण चर्चा करणार आहोत की अग्रहक्काचे जे भाग आहेत त्या अग्रहक्क भागांचे 8 प्रकार आहेत. संचयी, असंचयी, लाभभागी, अलाभभागी, परिवर्तनीय, अपरिवर्तनीय, परतफेडीचे, न परतफेडीचे. ह्या 8 मध्ये काय प्रकार आहे सर? हे फरक स्पष्टकरामध्ये येऊ शकतात का? किंवा 4 मार्काच्या 5 मार्काच्या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये येऊ शकतात का? हे आपल्याला पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी खूप काही कंटेंट आपल्या चॅनलवर येणार आहे. सबस्क्राईब जर केलं, बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट केलं तरच लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळते. अदरवाईज असं होईल की एखादा एक व्हिडिओ मी महत्वाचा म्हणून टाकेन आणि तुम्हाला येणारच नाही, आणि मग एक्झामच्या पुढे ते जर तुम्हाला दिसलं तर अभ्यास राहून जाईल. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. Hello students, welcome back to the channel. 12वी कॉमर्स